एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी लॉजवर सकल हिंदू समाजाचा मोर्चा। लॉज चालकाला पोक्सोतील सह आरोपी करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी। बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे। लॉज चालकाने अल्पवयीन मुलींना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढून टाळी ठोक आंदोलन करण्यात आले। बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आहे। आरोपी साकीब सय्यद यांच्यावर फौजदारचौडी पोलीस स्टेशन येथे बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। लोटस लॉज चालक रत्नाकर पवार याला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढण्यात आला। भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉजधारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। सरकारने लव जिहादवर लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी केली अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींचा रक्षणार्थ रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला। यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, रवी गोने, आनंद मुसळे, प्रवीण सर्वदे, प्रसाद झेंडके, अर्जुन शिवशिंगवाले, लतेश हिरवे, अभिजित जाधव, विमलताई कोरे, प्रशांत पवार, ओंकार चव्हाण, हरी जाधव, सूरज राहुल साठे, दिलीप माने, पवन जगताप, यश चौधरी, संदीप पुरी यांच्यासह शेकडो हिंदू युवक उपस्थित होते। आणि तिला एका ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचा भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे। पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिले नसतं तर त्या मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो। त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलो आहे आणि मी सरकारला सुद्धा मागणी करतोय की लवकरात लवकर लव जिहादचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या विरोधातच करावं लागेल। कारण की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची सरकार आहे, मग हिंदुत्वाची सरकार तर एवढा दिवस कायदा करायला का लागतोय प्रश्न इथं उपस्थित होतो। कायदा करायला एवढा उशीर का लागतोय? पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून असा कायदा करा की हिंदू मुलगी मुसलमान संगत लग्नच केलं नाही पाहिजे। तुम्ही काही करा, धर्म बसणार नाही, हे करणार नाही। मुळात त्या संविधानांमधनं धर्मनिरक्षक हा शब्द वगळून टाका। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये धर्मनिरक्षक शब्द घातला नव्हता, नंतर इंदिरा गांधीने त्याचा धर्मनिरक्षक शब्द घातला। त्याच्यामुळे अडचणी येत असेल तर पहिला ते शब्द काढा। कारण की पाकिस्तान आणि हिंदुस्थान हे आपल्या जातीच्या धर्माच्या ह्याच्यावर हे वेगळे झालेले आहेत। म्हणजे हिंदुस्थान हे हिंदूंसाठीच आहे, त्यासाठी हे हिंदू राष्ट्र होऊन हे जे कायदा केला पाहिजे लव जिहादचा की जेणेकरून हिंदू राष्ट्र झालं पाहिजेत आणि हे कायदा झाला पाहिजे सरकारला मागणी करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। चार पैशासाठी कुठले आधार कार्ड न घेता कुठे म्हणील त्या लोकांना इथं लॉजिंग देतात। कित्येक लोकांचं आयुष्य इथं बर्बाद होत आहे आणि हे रेसिडेन्सी एरिया आहे। काय घटना घडली होती, तुम्ही कशासाठी आंदोलन केलं? इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालं, त्या संदर्भात आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलो आणि असे जिहादी वृत्तीचे हिंदू असून हिंदूला काळा फासण्याचं काम असे लोक करत आहे। हिंदू नसून ते हिंदू भडवा आहेत असं आम्ही सांगू इच्छितो। असे लोक जर आपल्या आई बहिणींच्या अल्पवयीन मुलींना असं जर लॉजिंग दिलं आम्ही गप बसणार नसून येणाऱ्या काळात हे आंदोलन इथं न थांबता बार्शी रोड आम्ही थांबू। इथं जे वाहतूक आहे ना बार्शी रोडचं वाहतूक थांबू। आम्ही या प्रशासनाला इशारा देतो, प्रशासन याचा विचार करून योग्य ते कारवाई करायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।